थोडं तुझं थोडं माझं मालिकेच्या 17 सप्टेंबरच्या भागात संपदा, निधी, मानसी तिघी आता जेवणाचं खूप कौतुक करत असतात. संपदाने जेवण झाल्यानंतर ओळखलेलं असतं की हे चव मानसीच्या हातची आहे आणि ती मानसीला विचारते की तू स्वयंपाकात सुद्धा मदत केलीस का? तेव्हा मानसी सांगते की हो, नाही म्हणजे त्यांची धावपळ होत होती ना म्हणून. संपदाला खूप अजब वाटत असतं कारण मानसी खूपच जास्त इन्व्हॉल्व होत असते त्यांच्या फॅमिलीमध्ये. तर निधी चकित होऊन विचारते की अगं ताई, डेकोरेशनमध्ये तू ही मदत केली, त्यानंतर स्वयंपाकात सुद्धा तू मदत केली, ताई कमाल आहे हा तुझी. संपदा आता तिच्याकडे पाहत असता मनू पटकन विषय टाळते आणि निधीला सांगते की तुला आठवतंय का, आपण मामांच्या घरी गौरी सजवायला जायचो आणि तू त्या विनीतशी किती भांडत होती, आपण किती छान मजा मस्ती करायचो ना एकत्र मिळून. निधी मानसीला सांगते की ताई, मलाही खूप यावेळी सुद्धा जावंसं वाटतं आहे, आपण जायचं का गौरी सजवायला मामांकडे? इतक्यातच कमलाकर मामा स्वतःहून घरी आलेले असतात आणि ते सांगतात की जायचंच आहे का, म्हणजे मी तर आमंत्रण द्यायला चालू आहे, तुम्हाला यायचंच आहे. जेव्हा आता निधी, संपदा, मानसी तिच्या मामाला पाहतात त्यावेळेस त्या खूप खुश झालेल्या असतात. त्यानंतर संपदा, कमलाकर दोघे एकमेकांची चौकशी करतात. अचानकपणे तिथे नंदू आलेला असतो आणि नंदू काकाला पाहता क्षणी निधी, संपदा, मानसी यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्यांना दुप्पट आनंद मिळालेला असतो. निधी नंदू कमलाकर यांच्यासाठी पाणी आणायला गेली असता संपदा नंदूला विचारते, त्याची चौकशी करते. तेव्हा नंदू काका सांगतात की मला ना सतत तुमची आठवण येते, माझी पावलं आपोआप आपल्या घराकडे वळतात. त्यानंतर मी स्वतःच्याच मनाची समजूत घालतो की नाही, त्या घरात आता मालक नाही आहेत आणि तिथे मी जाऊही शकत नाही आहे. मी सांगू का तुम्हाला की पारगावला ना तुमच्याशिवाय शोभाच नाही आहे. तुमची आठवण येत होती, तुम्हाला भेटावंसं वाटलं म्हणून मी मामांकडे आलो. तिथं आल्यानंतर मला कळलं की तुम्ही इकडे आला आहात. नंदूला खूप वाईट वाटत असतं. संपदाच्याही डोळ्यात अश्रू येतात. तेव्हा मानसी त्यांना सांगते की नंदू काका, अजिबात काळजी करू नका, सगळं काही आता व्यवस्थित होतं आहे. कमलाकरला त्या तिघींनाही त्याच्या घरातून बाहेर पडावं लागलं यासाठी खूप वाईट वाटत असतं. तेव्हा संपदा त्यांना सांगते की अजिबात तो विषय नको आता, कारण मी ठरवून टाकलं आहे की मी पुन्हा त्या घरात राहायला येणार नाही आणि तसेही आता मी कुठं सवाष्ण राहिले आहे. तरी देखील कमलाकर मामा संपदाला सांगतात की ते काही नाही, मी तुझं ऐकूनच नाही घेणार, यावर्षी सुद्धा खडे तूच शोधायचे, तू माहेरवाशीण आहेस ना, त्याशिवाय गौरीपूजा आमच्या घरात होणारच नाही. संपदा त्यांना थांबायला सांगते आणि स्वतः खडे घेऊन येते. त्यानंतर त्या खड्यांचे ती आशीर्वाद घेते. त्यानंतर ते खडे ती कमलाकर मामाच्या हाती टेकते आणि त्यांना सांगते की खरं तर पूजा होणं महत्त्वाचं आहे, मी येणं नाही, मी खडे आधीच शोधून ठेवले होते. सर्वांनाच तिथे खूप वाईट वाटत असतं. तर कमलाकर मामा तिथे त्या तिघींना सांगतात की हे सगळं ना शोभामुळं घडतं आहे. तेव्हा संपदा सांगते की तिला दोष देऊन तरी काय उपयोग आहे, शेवटी आमचंच नशीब म्हणून गप्प बसतो आम्ही. तेव्हा मानसी सांगते की अरे हे सगळं काही तुम्ही कशाला मागच्या गोष्टी उकरून काढताय, आज सणासुदीचा इतका छान दिवस आहे. मामा मी काय म्हणते, तू ना दरवर्षीसारखं अगदी छान डेकोरेशन कर गौराईंचं आणि आमच्या वतीने तूच नमस्कार घाल. मामा मानसीला सांगतात की घालणार ना, तुमच्या तिघींच्या वतीने नमस्कार घालणार आणि गौराईंना प्रार्थना करणार की माझ्या या ज्या भाच्या आहेत ना त्या कायम सुखात राहू दे आणि संपतची जशी इच्छा होती त्याचप्रमाणे त्यांना सासर देखील मिळू देत. त्यानंतर कमलाकर मामा उठून आता पैशांचं पॉकेट संपदाला देत सांगतात की मला माहिती आहे की तू हे घेणार नाही आहेस, परंतु हा गौराईंचा तुझा मान आहे. तेव्हा संपदा सांगते की ज्या घरात पैशांसाठी माझ्या मुलीची लग्न लावली जात होती त्या घरातले जर पैसे मी घेतले तर यांना नाही चांगलं वाटणार, त्यामुळे मी नाही घेऊ शकत आहे. आणि संपदा त्या पैशांसाठी नकारही देऊन टाकते. त्यानंतर मामानी चॉकलेट आणलेले असतात दोघी भाच्यांसाठी. ते म्हणतात की आता हे तरी घेणार की नाही, मी स्वतःच्या पैशातून आणले आहेत. तेव्हा तिथे दोघी आता ते चॉकलेट घेतात आणि मानसी मामाला सांगते की बरं झालं हा मामा तू आमच्यासाठी चॉकलेट घेऊन आला, नाहीतर मी खूप जास्त रागावलं असते बाबा तुझ्यावरती. नंदूदादा पटकन आता मोदकांचा डबावरती काढतात आणि ते सांगतात की खास तुमच्यासाठी माझ्या बायकोच्या हातचे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवून आणले आहेत. तेव्हा निधी सांगते की क्या बात हे नंदू काका, मला ना खूप आवडतात तुमच्या बायकोच्या हातचे हे मोदक, आता ना मी एकही कोणाला नाही देणार. असं सांगून निधी पळत असता मानसी तिच्या मागे मोदक खाण्यासाठी पळायला लागते. दोघी अगदी लहान मुलांसारखे वाद घालत असतात आणि ते पाहता ते तिघेही खूप हसत असतात.
तेव्हा संपदा नंदूला सांगते की पाहिलं नंदू दादा, नाती अशी तुटत नाहीत. अंतर किती जरी वाढलं तरी नाती ही घट्टच आहेत. तर तेजस इकडे अंगणामध्ये झाडू मारत असता विनोद त्याला इंट्रोडक्शन देत असतो. तेव्हा तेजस त्याला सांगतो की विनोद भाऊजी, आता जर जास्त बडबड केली ना, या कचऱ्यासोबत या कचऱ्याला सुद्धा बाहेर फेकून देईन ना मी. इतक्यातच नंदूदादा तिथे येतात आणि ते म्हणायला लागतात की तेजस साहेब, अहो तुम्ही हे सगळं काय काम करत आहात, अहो सोडा. तेव्हा तेजस म्हणतो की काय तिथे आलात वाटतं, तुमचे ना त्या माणसांसारखे ना त्यांचे पाहुणे रावळे सुद्धा एकसारखेच आहेत. आमचंच घर आणि कामं मात्र त्यांनाच करायची असतात. तेव्हा नंदूदादा हसून उत्तर देता की तेजस साहेब, घर तुमचंच आहे आणि तुम्ही एवढे मोठे साहेब आहात आणि असली कामं का करताय. नाही म्हणजे मला माहिती आहे की तुम्हाला काम छोटं किंवा मोठं वाटत नाही. द्या ना साहेब, मी करतो, अशी विनंती तो तेजसला करत असतो. परंतु तेजसचं जर बिंग विनोदच्या समोर फुटलं तर तो गायत्री समोर पचकेल हे त्याला चांगलं माहिती असतं. म्हणून तेजस मुद्दाम उलट त्याला उत्तर द्यायला लागतो. कमलाकर मामा नंदूला निक्षून सांगतात की तेजस साहेबांना करायच्या आहेत त्या त्यांच्या घरातली कामं, मग करू देत, तू कशाला त्यांना अडवतोय. तेव्हा नंदू मागची जुनी आठवण काढून तेजसला सांगतो की तुम्हाला आठवत आहे का, नाही म्हणजे मी मालकांसोबत ना, तुम्ही जे हॉस्पिटलमध्ये मालकांचं बिल भरलं होतं ते पैसे द्यायला इथे आलो होतो तुमच्या घरी. तुम्ही त्या दिवशी घरी नव्हतात, तुम्ही कामावरती गेला असाल बहुतेक. तेव्हा इकडे विनोदच्या मात्र डोक्यात प्रश्न सुरू होतात आणि त्याच्या लक्षात येतं की संपतराव सणस यांच्या साथीने हा तात्यांना पैसे द्यायला आला होता. नंदूदादा ते तेजसला सांगतात की काय तेजस साहेब, परत आपली गाठ भेट नाही, फोनसुद्धा झालेला नाही आहे. इतक्यात आता विनोद ही सगळी बातमी गायत्रीच्या कानावरती घालण्यासाठी तेथून छायाचं कारण काढून निघून जातो. तर तेजसचं सगळं बिंग फुटेल म्हणून तेजस खूप घाबरलेला असतो. तर तोपर्यंत विनोदने जाऊन गायत्रीच्या कानावरती बातमी घातलेली असते. तो सांगतो की बाहेर पारगावहून एक माणूस आला आहे. गायत्रीला वाटतं की मानसीचा कोणीतरी असेल नातेवाईक. तेव्हा विनोद तिला सांगतो की नाही नाही, ते मानसीचे बाबा संपतराव सणस त्यांच्या साथीने हा आला होता. म्हणजे संपतरावांनी तात्यांना 50,000 रुपये देऊ केले होते, परंतु तात्यांनी घेतले नव्हते. ते देखील साहेब साहेब करत होते आणि हा आता सुद्धा त्या तेजसला साहेब साहेब करतोय. नक्कीच काहीतरी काळाबेरा आहे. तर झटक्यात आता गायत्री उठते. तर दोघांनाही प्रश्न पडलेला असतो की तेजस तर काहीच करत नाही, मग सगळेच जण त्याला साहेब साहेब असे हा का मारत असतील. तर गायत्री विनोदला सांगते की चल, पारगावचा हा पाहुणा नक्की कोण आहे ते बघूयात. तर तोपर्यंत बाहेर तेजस हा नंदूदादाला समजावतो. तेजस नंदूदादाला बाजूला घेऊन येतो आणि त्याला सांगायला लागतो की काय नंदूदादा तुम्ही पण, अहो काही गोष्टी गुपित ठेवायच्या असतात. तेव्हा नंदूदादा कमलाकर मामांना सांगतात की तेजस साहेब, म्हणजे तुम्ही मिशनमन आहात. तर कमलाकर मामा, तुम्हाला माहिती आहे का की ते हे ना खूप मोठे अधिकारी आहेत. तेव्हा तेजस त्यांना सांगतो की कळलं कळलं त्यांना. आणि त्यानंतर तेजस पारगावमध्ये त्यांची चौकशी करतो. तेव्हा नंदूदादा सांगतात की मालक गेल्यापासून थोडे हाल झाले, परंतु आता सगळं काही स्थिरावलं आहे. गायत्री विनोद दोघेही आता फटीतून सगळं काही पाहत असतात. तेजस खूप घाबरून गेलेला असतो. तेजसचं सगळं बिंग जर गायत्री समोर फुटलं तर पुन्हा गायत्री तमाशा घालायला मोकळी हे त्याचं चांगलंच लक्षात आलेलं असतं. आणि नंदूदादा एक असे असतात की ते गप्प बसायला तयारच नसतात. नंदूदादा मामांना सांगायला लागतात की हे ना खूप मोठे अधिकारी आहेत. तेव्हा तेजस सांगतो की कळलं, त्यांना मगाशीच कळलं आहे ना. नंदूदादा प्लीज तुम्ही गप्प बसा, तुम्ही सगळं काय बोलून दाखवताय तो. तेव्हा नंदूदादा सांगतात की तुम्हाला सांगतो मामा, पहिल्यांदा जेव्हा हे आमच्या गावात आले होते ना, तेव्हा गोल रिंगण करून यांनी मला तिथे उभं केलं होतं. काय तो दरारा, काय तो तोरा, खरंच सगळं काही ना कौतुक करण्यासारखं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे का, मनुताईच्या लग्नात तर यांनी खूप मदत केली आहे. असं सगळं काही एक एक करून नंदू काकांच्या तोंडून सगळं काही बाहेर पडत असता तेजसची घाबरगुंडी उडालेली असते. कारण विनोद आणि गायत्री दोघे हे सगळं ऐकत असतात आणि त्यांना खूप मोठा धक्काच बसलेला असतो. त्यानंतर तेजस नंदूदादाला गप्प करण्यासाठी त्यांना सांगतो की तुम्ही जर आता पुढच्या गोष्टी बोलून दाखवल्यात ना, तर मी आपली माणसं म्हणून जे काही कामं केली होते ना, ते सगळं काही बोलून तुम्ही मला परक करताय असंच समजेल मी. नंदूदादा गप्प बसतात. त्यानंतर पारगावमध्ये त्यांच्या घरच्या गणपतीचं आमंत्रण तेजसला ते देतात आणि तेथून जातात. गायत्री विनोदला सांगते की विनोद, आयुष्यात पहिल्यांदा खूप छान असं काम केलं आहे तू, याचा ना नंबर मिळव. पारगावचा हा हुकमी एक्का या प्रभूंच्या दिवट्याच्या विरोधात असा वापरायचा की प्रभूच्या कुटुंबाला अख्ख्या तोंडाला काळं फासून घराच्या बाहेर काढायचं. गायत्रीचा नीच प्लॅन तिने विनोदला सांगितला असता
ती नंदूदादाच्या मागावरती विनोदला पाठवते त्याची माहिती काढण्यासाठी. नंदूदादा मामा दोघे आता गप्पा मारत रस्त्याने जात असता विनोद त्यांच्या पाठीमागे पळत आलेला असतो आणि विनोद तिथे त्या दोघांनाही थांबवून त्याची ओळख सांगतो आणि नंदूकडून त्याचा तो नंबर मागून घेतो. तेव्हा नंदूदादांना संशय येतो आणि ते विचारतात की परंतु तुम्हाला माझा नंबर का हवा आहे. तेव्हा विनोद त्यांना खोटं सांगतो की काय आहे आमचा तेजस आता एवढी मोठी सगळ्यांची कामं करत असतो ना आणि दरवेळेस तो या गावात त्या गावात असा फिरत असतो. कधी तेजसची कॉन्टॅक्ट नाही झाला आणि जर चुकून तो पारगावात आला तर मग मला तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल ना, विचारता येईल तेजस आलाय का नाही ते, त्याच्यासाठी नंबर हवा होता. नंदूदादा सुद्धा त्याच्यावरती विश्वास ठेवून स्वतःचा नंबर देतात. तर त्यानंतर विनोद त्या दोघांचाही निरोप घेतो. त्यानंतर रात्री मानसी खूप लवकर गाढ झोपी गेली असता निधी संपदाला सांगते की आई अगं ताईला आज किती लवकर डोळा लागला ना. तेव्हा संपदा सांगते की हो. संपदा निधीला सांगते की खूप जास्त तिची धावपळ झाली आहे आणि त्याचमुळे ती खूप थकली आहे. तिला निवांत शांत अशी झोपच नाही. त्यानंतर संपदा मनूजवळ येते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत निधीला सांगते की बाबा गेल्यापासून कधीच मनूला मी एवढं शांत झोपताना पाहिलेच नाही. सतत आपले डोक्यात विचार चालू असतात. त्यातून आता केकचं काम आणि आता गणपतीची ही धावपळ. अचानकपणे कसला तर जोराचा आवाज होतो आणि मानसी डचकून झोपेतून जागीच होते. त्यानंतर ती घाबरलेली असता ती विचारते की आई अगं कसला आवाज झाला. प्रभूंच्या घरातही तीच धावपळ सुरू झालेली असते, कोणालाच कळत नसतं. तेव्हा दिनेश येतो आणि म्हणायला लागतो की तात्या फ्यूज नाही, ट्रान्सफॉर्मर उडाला असेल, आता 2 तास तरी काही लाईट येणार नाहीत. सर्वजण आता बाहेर आले असता सुनंदा दिनेशला सांगते की अरे गायत्री एकटीच आहे आतमध्ये, तिला खूप उकडेल, बाहेर बोलव ना. तेव्हा आबा सांगते की आई तिची काळजी करत बसायची काहीच गरज नाही आहे. तिच्या रूममध्ये इन्व्हर्टर आहे, मस्त AC चालू असेल आणि ती गाढ झोपली असेल. जेव्हा बॅटरी संपेल इन्व्हर्टर बंद होईल ना त्यानंतर आपोआप येतील त्या बाहेर. तात्या दिनेशला चार्जिंग बल्ब बाहेर घेऊन यायला सांगतात आणि ते तोपर्यंत कंदील आणण्यासाठी जात असता सूरज त्यांना मोबाईल देतो. परंतु ते सूरजला टोमणा मारतात की नको, माझे डोळे शाबूत आहेत कारण मला कोणतंही व्यसन नाही आहे ना, मला मोबाईलची गरजच नाही आहे असं सांगून तात्या निघून जातात. तर इकडे मानसी खूपच घाबरलेली असते. निधी मेणबत्ती शोधत असते परंतु तिला मेणबत्ती भेटतच नसते. शेवटी आता ती हात टेकते आणि संपदाला ती मेणबत्ती शोधण्यासाठी सांगते. संपदा मानसीला सांगते की बाहेर चंद्रप्रकाश पडला आहे तर तू बाहेर बस थोडा वेळ. तेव्हा मानसी बाहेर जायला घाबरत असता निधी तिच्यासोबत तिला बाहेरपर्यंत सोडण्यासाठी येते आणि तिला सांगते की ताई तू खूप शूर आहे, असं घाबरायचं नाही या, आणि ती तिला बाहेर पाठवते. मानसी घाबरतच दबक्या पावलाने बाहेर येते. मानसी दबक्या पावलाने इकडे तिकडे घाबरतच पुढे जात असता पाठीमागून तेजस मानसीच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि स्वतःच्या तोंडावरती मोबाईलची टॉर्च धरून मानसीला घाबरवतो. मानसी इतकी जोराची किंचाळते. तेव्हा तेजस सांगतो की हो घाबरू नका, सॉरी माफ करा, मीच आहे. तेव्हा मानसीचा जीव कुठे आता भांड्यात पडतो. तर प्रभू कुटुंबात सगळ्यांची धांदल उडालेली असते अचानकपणे लाईट गेल्याने. दिनेशने चार्जिंगचे लाईट आणलेले असता परंतु सुनंदा त्यांना सांगते की मी सर्व ठिकाणी मेणबत्त्या तरी देखील लावून घेते कारण त्याची बॅटरी संपली तर. तात्या त्यानंतर सांगतात की इथे एवढी लाईट पुरेशी आहे, मी हा कंदील बाहेर अंगणामध्ये लावतो कारण गणपती आहेत ना, दरवाज्यातून येताना अंधार नको. तर मानसी चिडते, तेजसला सांगते की तुम्ही काय, अहो मला अंधाराची भीती वाटते आणि वरून तुम्ही घाबरवताय मला. तेव्हा तेजस सांगतो की काय तुम्हाला अंधाराची भीती वाटते, हे सगळं काही नवीनच आहे. त्यानंतर तेजस कान पकडून पुन्हा त्याची माफी मागतो आणि तेजस मानसीला सांगतो की अहो तुम्हाला या घरात अंधाराला घाबरायची गरजच नाही आहे. तेव्हा मानसी विचारते की का. तेव्हा तेजस सांगतो की घर कोणाचं आहे, माझे पंजोबा दिनकर प्रभू, दिनकर म्हणजे सूर्य, म्हणून तर त्यांना स्वातंत्र्य सूर्य दिनकर प्रभू ही पदवी मिळाली आहे ना. आमच्या घरात नावं सुद्धा तशीच आहेत ना, दिनकर म्हणजे सूर्य, त्यानंतर भास्कर म्हणजे सूर्य, परत प्रभाकर म्हणजे सूर्य, दिनेश, सूरज आणि मी तेजस म्हणजे तळपता सूर्य. तेव्हा मानसी हसायला लागते आणि तेजसला म्हणते की काही कसं बोलता हो तुम्ही. तेव्हा तेजस सांगतो की काही काय, तुमच्या चेहऱ्यावरती परत एकदा हसू आलं ते महत्त्वाचं ना, आता गेली ना मनातली भीती, चला उठा पटकन, असं म्हणून तेजस मानसीला हात देतो. मानसी तेजसच्या हातात हात देते आणि ती उठते. अचानकपणे तात्या कंदील घेऊन बाहेर आला असता तेजस मानसी दोघांचंही लक्ष तात्यांकडे जातं आणि दोघेही घाबरतात कारण ते एकमेकांच्या हातात हात देऊन उभे असतात. हा भाग इथेच संपतो.
पुढील भागात आपण पाहणार आहोत मानसी प्रभूंच्या घरामध्ये समईचा दिवा प्रज्वलित केला असता मानसी जी वात मागे सरकलेली असते ती ज्योत आता पुढे घ्यायला लागते. इतक्यातच तेजस येतो आणि तेजसही मानसीची मदत करतो. मानसी चकित होते आणि तेजसला विचारते की राष्ट्रहित तुम्ही इथे कसे आणि बाहेर. तेव्हा तेजस सांगतो की बाहेर मस्त अशी गाण्यांची मैफिल रंगली आहे आणि नात्यांची सुद्धा. त्यानंतर तेजस मानसीला विचारतो की बोला मिस लकी चांप, तुम्हाला हे नातं पुढे निभवायला आवडेल. आता नक्की तेजसने असं खरं मानसीला विचारलं आहे की मानसीला परत एकदा झालेला हा भास आहे हे तर आपल्याला पुढील भागातच समजणार.